एकदा एक कोल्हा गावाच्या जवळच्या जंगलात अन्नाच्या शोधात भटकत होता. खूप वेळ शोधूनही त्याला काहीच मिळालं नाही. खूप कळल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला बसला. तेवढ्यात त्याने पाहिलं, एका झाडाच्या फांदीवर एक कावळा बसला होता आणि त्याच्या चोचीत एक मस्त रसदार पोळी होती. कोल्हा अनेक दिवस उपाशी होता. पोळी पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने मनात एक योजना आखली. तो हसला आणि कावळ्याशी बोलायला लागला. कोल्हा म्हणाला, कसा आहेस रे कावळ्या? कावळा उद्धटपणे म्हणाला, तुझ्याशी काय संबंध? कोल्हा हसून म्हणाला, गेल्या आठवड्यात मी पक्ष्यांचा संगीत कार्यक्रम पाहिला. त्यात पोपट, मैना, हंस, बदक, मोर आणि कोकिळा यांनी गायन केलं. पण त्यांनी तुला बोलावलं नाही. मला कंटाळा आला. मी सर्वांना सांगितलं की तुमचं गायन काहीच नाही. मला फक्त कावळ्याचं गाणं आवडतं, त्याचा आवाज किती गोड असतो. हे ऐकून कावळा खुश झाला, पण काहीही प्रतिक्रिया दाखवली नाही. कोल्हा पुढे म्हणाला, या आठवड्यात पुन्हा एक संगीत स्पर्धा आहे आणि मी आधीच तुझं नाव दिलंय. पण तुला खूप सराव करावा लागेल. का बरं नाही आजच थोडं गाऊन दाखवतोस? हे ऐकून कावळा इतका आनंदी झाला की तो विसरून गेला की त्याच्या चोचीत पोळी आहे. तो मोठ्याने ओरडला, कांब कांब, आणि पोळी खाली पडली. कोल्ह्याने क्षणाचाही विलंब न करता पोळी उचलली आणि जंगलात पळून गेला. कावळ्याने गाणं संपवलं आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा कोल्हा आणि पोळी दोघंही गायब होते. त्याला समजलं की कोल्ह्याने त्याची मूर्ख बनवली होती.